नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची चालू घडामोडीची 70वी आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत. त्यातला आज आपला पार्ट 2 आहे. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जो याआधी व्हिडिओ होता ज्याच्यात FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनचा संबंध आला होता, त्यात तुम्हाला लोगो दाखवायचा होता FAOचा. तर हा तो लोगो आहे. ठीक आहे. तर मग हा लोगो बघून घ्या. जो मागच्या व्हिडिओत दाखवायचा बाकी होता आणि जे झिरो हंगर कितवं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, तर ते 2nd सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे. तर त्याचा पण लोगो किंवा इमेज काय दिली आहे त्यांनी किंवा किती नंबरचा आहे झिरो हंगर हे पण तुम्ही बघून घ्या. तर ह्या 2 गोष्टी मी आता कंप्लीट केल्या. आता आजच्या व्हिडिओला प्रॉपर सुरुवात करूया. तर आजची काय आहे ऑर्गनायझेशन? एशियन ASEAN एशियन परिषद 2024. हां, तर त्याचा फुल फॉर्म आधी समजून घ्या. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. हां, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. त्याची स्थापना एस्टॅब्लिशमेंट बँकॉक डिक्लेरेशनने झालेली आहेत 8 ऑगस्ट 1967ला. आता ह्या गोष्टी फार 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 महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, म्हणून लगेच लक्षात ठेवत चला. बँकॉक डिक्लेरेशनने आणि 8 ऑगस्ट 1967ला स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आता सोबत लगेच मी तुम्हाला त्याचाही लोगो दाखवून देते, म्हणजे तुमच्या ते पण लक्षात राहून जाईल. लोगो किंवा त्यांना फ्लॅग जे म्हणतो आपण, हा आहे फ्लॅग एशियनचा आणि हे आहे एम्ब्लेम. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे बघूया की मेंबर कंट्रीज किती आहेत. त्याच्या टोटल 10 मेंबर कंट्रीज आहेत. त्या मी तुमच्याकडून पूर्ण पाठ करून घेणार आहे ट्रिक्सच्या स्वरूपात. त्यांच्या कॅपिटल्स पण लक्षात ठेवायच्या कशा, म्हणजे लिहून ठेवल्या आहेत मी, पण त्या आपण एक फक्त ओव्हरव्ह्यू करू, डोळ्याखालून घालून घेऊ, म्हणजे आपल्या कानावर पण पडेल, नजरेखालून पण जाईल. तर 10 मेंबर कंट्रीज आहेत आणि 2 ऑब्झर्वर स्टेट आहेत. ठीक आहे, तर ते कोणते आहे? ईस्ट तिमोर आणि पापुआ न्यू गिनी. ईस्ट तिमोर आणि पापुआ न्यू गिनी. मोटो काय आहे? 1 व्हिजन 1 आयडेंटिटी 1 कम्युनिटी. आता आपण प्रॉपर बघून घेऊ परिषद कुठे पडली, कुठे पार पडली. ठीक आहे, तर ठिकाण कुठे होतं? व्हिएन्टिन. व्हिएतनाम नाही म्हटलं बरं का, नीट लक्षात ठेवा. व्हिएन्टिन. आणि कुठे येते? तर लाओ PDR. तर लाओस म्हटलं तरी चालेल. लाओस या देशात, म्हणजे लाओसची राजधानीच व्हिएन्टिन आहे. ठीक आहे, लाओसमध्ये पार पडली व्हिएन्टिन या कॅपिटलमध्ये. क्रमांक कितवा होता? 21वा. नंतर दिनांक कधी? तर 10 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडली. आणि अध्यक्ष कोण होते? सोनसाय सिफांडोन लाओसचे. ठीक आहे, पुढे थीम काय होती? एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी रेझिलियन्स. आता पुढे बघूया. आसियानचे 10 सदस्य देश कोणते? तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई. आता हे जे आहेत हे कशा पद्धतीने पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगते. आधी जो ओव्हरव्ह्यू करायचा पार्ट आहे त्याच्याकडून जाऊ, कारण मग मी तुम्हाला त्या कंट्रीज पण दाखवणार आहेत आणि पुढे त्यांच्या कॅपिटल्स आणि त्या कंट्रीज मॅपवर पण दाखवेल. आधी हे जे आहे एवढा पार्ट आपण बघून घेऊ आणि मग निवांत जरा त्या कंट्रीज पाठ करून घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या आकलन होतील. तर आता पुढे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या शिखर परिषदेतील हा 11वा सहभाग होता. कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता वाढवणे या परिषदेच्या अध्यक्षपदाच्या संकल्पनेला अनुसरून पंतप्रधानांनी पुढील 10 कलमी योजना जाहीर केली. ही पण गोष्ट लक्षात ठेवा, कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता. पुढे तर 10 कलमी योजना फक्त ओव्हरव्ह्यू करायच्या आहे, माहिती असावा म्हणून. 2025 हे वर्ष, 1 मिनिट फक्त, 10 फक्त मी वाचती आहे, फक्त तुम्ही लक्षात वरवर लक्षात ठेवलं तरी चालेल. 2025 हे वर्ष आसियान भारत पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणे हे महत्त्वाचं आहे. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. मल्टिपल स्टेटमेंटमध्ये आलं की 10 कलमी योजनेमध्ये हे एक स्टेटमेंट होतं, हे बदलू शकता, 26 देऊ शकता, 27 देऊ शकता. तर मग 2025 हे वर्ष आसियान भारत पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणे, यामधील संयुक्त उपक्रमांसाठी भारत $5 दशलक्ष इतका निधी उपलब्ध करेल. नंतर दुसरं आहे ॲक्ट ईस्ट धोरणाचे दशक विविध लोककेंद्रित
उपक्रमांद्वारे साजरे करणे, ज्यामध्ये युवा परिषद, स्टार्टअप महोत्सव, हॅकॅथॉन, संगीत महोत्सव, आसियान भारत नेटवर्क ऑफ थिंक टँक्स आणि दिल्ली संवाद या उपक्रमांचा समावेश असेल. आता याच्यात काय लक्षात ठेवा सांगू का? फक्त एवढंच लक्षात ठेवा, ॲक्ट ईस्ट पॉलिसी, ॲक्ट ईस्ट पॉलिसी दशक त्यांनी म्हटलंय. याच्यात असा समजा वन लाईनर प्रश्न आला की ॲक्ट ईस्ट पॉलिसी आपली कोणत्या संस्थेसोबत आहे? ब्रिक्स सोबत आहे की शांघाय सोबत आहे, आसियान सोबत आहे? तर ॲक्ट ईस्ट पॉलिसी कोणत्या देशासोबत आहे? तर आसियान देशांसोबत आहे. ठीक आहे. पुढे आसियान भारत विज्ञान किंवा असं जरी विचारलं ॲक्ट ईस्ट धोरण कशाच्या संदर्भात आहे, तर आसियानच्या या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या संदर्भात ॲक्ट ईस्ट धोरण आहे. पुढे आसियान भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास निधी अंतर्गत आसियान भारत महिला वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करणे. हा पण पॉइंट लक्षात ठेवा, आसियान भारत महिला वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करणे. नंतर नालंदा, पुढचा पॉइंट काय आहे तर नालंदा विद्यापीठातील शिष्यवृत्त्यांची संख्या दुप्पट करणे आणि भारतातील कृषी विद्यापीठांमध्ये आसियान विद्यार्थ्यांसाठी नव्या शिष्यवृत्त्यांची तरतूद करणे. वर्ष 2025 पर्यंत आसियान भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेणे. आपत्ती प्रतिसाद संबंधी लवचिकतेत वाढ करणे, यासाठी भारत $5 दशलक्ष उपलब्ध करून देईल. आरोग्य क्षेत्रात लवचिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य मंत्र्यांच्या सहभागाने नव्या संवादाची सुरुवात करणे. आणि शेवटचे 3 आहेत डिजिटल तसेच सायबर क्षेत्रातील लवचिकतेला मजबूती देण्यासाठी आसियान भारत सायबर धोरण विषयक चर्चेसाठी नियमित यंत्रणा सुरू करणे. हरित हायड्रोजनवर आधारित कार्यशाळांचे आयोजन करणे आणि हवामान बदलाप्रती लवचिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आसियान नेत्यांना मातेसाठी एक रोप लावा उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ठीक आहे. आता मेन आपण हे बघून घेऊ कंट्री कशा लक्षात ठेवायच्या. त्याआधी मी थोडंसं पाणी पिते. तर बघा, आसियान 10 सदस्य देश कसे लक्षात ठेवायचे. 2 ऑब्झर्वर कंट्रीज मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे, त्यांनी लक्षात ठेवा कोणत्या, ईस्ट तिमोर आणि पापुआ न्यू गिनी. तर आता हे बघा मी काय लिहिलेलं आहे, MP LV STI CMB. आता ह्याचं वाक्य कसं तयार करायचं. मेंबर ऑफ पार्लिमेंट लव STI कंबाईन. MP मेंबर ऑफ पार्लिमेंट लवचं LOV स्पेलिंग नका लक्षात ठेवू, फक्त ल आणि व. लव STI आपली पोस्ट STI आणि कंबाईनचं पूर्ण स्पेलिंग नका लक्षात ठेवू, फक्त महत्त्वाचे अल्फाबेट लक्षात ठेवा. कंबाईन CMB. अशा पद्धतीने ही ट्रिक लक्षात ठेवा. MP लव STI कंबाईन. मग आता एकदा हे बघून घेऊ, नंतर पाठ कसे करायचे ते सांगते. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई. ठीक आहे. M फॉर मलेशिया आहे आणि M फॉर म्यानमार आहे. 2 M आहे, ते लक्षात ठेवा. आता कंट्रीज एकदा दाखवून देते मी तुम्हाला, त्याच्या आधी पाठ करून घेऊ आपण. मी इथे लिहिलेले आहेत. तर बघा, M फॉर म्यानमार, P फॉर फिलिपाईन्स, L फॉर लाओस, V फॉर व्हिएतनाम, S फॉर सिंगापूर, रिपब्लिक ऑफ सिंगापूर. ठीक आहे. T फॉर थायलंड, I फॉर इंडोनेशिया, C फॉर कंबोडिया, M फॉर मलेशिया, B फॉर ब्रुनेई. नीट लक्षात ठेवा. मी आता पुन्हा रिपीट करत नाही, नाही तर व्हिडिओ पुन्हा लेंदी होऊन जातो. ठीक आहे. तुम्ही रिपीट करा आणि पाठ करा. MP लव STI कंबाईन. आणि कशा पद्धतीने मी अल्फाबेट अरेंज केले ते पण लक्षात ठेवा. आता त्यांचे आपण कॅपिटल्स बघून घेऊ. म्यानमारची काय आहे, नॅपिताव. नंतर फिलिपाईन्सची मनिला, लाओसची व्हिएन्टिन. ही महत्त्वाची आहे कारण इथेच आत्ताची जी समिट होती, कितवी समिट होती तर 21वी ती पार पडलेली. लाओस व्हिएन्टिन. व्हिएतनामची काय आहे, हॅनोई. नंतर रिपब्लिक ऑफ सिंगापूरची काय आहे, सिंगापूर कॅपिटल. थायलंडची आहे बँकॉक. बँकॉक डिक्लेरेशननेच काय झाली आहे, आसियानची स्थापना झालेली आहे. इंडोनेशियाची कॅपिटल
जी पूर्वी होती जकार्ता, जी आता फ्युचर कॅपिटल असणार आहे ती आहे नुसुंतारा किंवा कालिमंटन म्हटलं तरी चालेल, जी कोणत्या आयलंडवर आहे, बोर्निओ आयलंडवर. नीट लक्षात ठेवा, हा पण करंटचाच इश्यू आहे, जरी थोडा 2-4 वर्षापूर्वीचा असला तरी माहिती असायला पाहिजे. नुसुंतारा किंवा कालिमंटन कोणत्या आयलंडवर आहे, तर बोर्निओ आयलंड, हे लक्षात ठेवा. नंतर कंबोडियाची कॅपिटल आहे नॉमपेन, मलेशियाची आहे क्वालालंपूर आणि ब्रुनेची आहे बंदर सेरी बेगावन, बंदर सेरी बेगावन. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लक्षात राहून जातं. आता मी तुम्हाला कंट्रीज दाखवते, त्या पण तुम्ही तेवढ्या बघून घ्या. हे बघा, ह्या कंट्रीज ज्या आहेत म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया. झाल्या 5, 1 2 3 4 5. नंतर बघा इथे आहे फिलिपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया. ठीक आहे, मी बोर्निओ आयलंड बोलली ना, दुसरं काही चुकून बोलली नाही ना, एकदा चेक करा. बोर्निओ आयलंड इथे जी नवीन कॅपिटल होणार आहे इंडोनेशियाची, ती बोर्निओ आयलंड. चुकून मी दुसरं काही बोलली असेल तर करेक्शन करा प्लीज. कधी कधी आहे ना शिकवण्याच्या फ्लोमध्ये होऊन जातं, कधी 4 म्हणायचं असतं तर 3 होतं, तर तेवढं फक्त कन्सिडर करत जा. तर बोर्निओ आयलंडवर नुसंतारा किंवा कालिमंटन ही कॅपिटल त्यांची फ्युचर कॅपिटल असणार आहे. तर अशा पद्धतीने हे मॅप आहे. आता हे मॅप दाखवण्याचा उद्देश इतकाच आहे की आता म्हणजे असू द्यावा, कॅपिटल पण आपल्या डोळ्याखालून गेलेल्या असाव्या आणि कोणता देश कोणत्या ठिकाणी आहे हे पण माहिती पाहिजे. प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारले जाऊ शकतात, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, एकदा तुम्ही पण ओव्हर थ्रू करा किंवा जाऊन बघा एकदा हे सगळे लोकेशन कुठे आहे कोणत्या कंट्रीजचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आसियान परिषद 2024 आपली पूर्ण झालेली आहे. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, तो आहे भारत मालदीव द्विपक्षीय संबंध. ऑक्टोबर 2024 मध्ये मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. मोहम्मद मुइज्जू यांनी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. मालदीवचे अध्यक्ष कोण होते? आहेत मोहम्मद मुइज्जू. असं लक्षात ठेवा, MM मालदीव, मोहम्मद मुइज्जू, MM मोहम्मद मुइज्जू, मालदीवचे अध्यक्ष. नंतर भेट कुठे घेतली तर हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदीजींशी त्यांनी चर्चा केली. भेटीतील संवाद चर्चेचा विषय काय होते? भारताने मालदीवला 70 सामाजिक संस्था सुपूर्द केल्या. हे एक्झिम बँकेच्या खरेदीदार कर्ज सुविधेअंतर्गत करण्यात आले. त्यानंतर उथरू थिल्हा फाल्हू, असंच आहे ते, जसं लिहिलंय ना तसंच इंग्लिशमध्ये पण सापडून जातं ज्यांना कोणाला सर्च करायचं असेल. उथरू थिला फाल्हू येथील एकथा बंदर प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी भारत मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला मदत करील, यावरही दोन्ही देशात सहमती झाली. नीट लक्षात ठेवा, उथरू थिला फाल्हू हे विचारतील कुठे आहे आणि देतील वेगवेगळ्या देशांची नावं वेगवेगळी, जे आपल्याला माहिती पण म्हणजे सगळे कन्फ्यूज होतील, आपल्याला वाटेल इथं आहे का तिथं आहे, तर मालदीवमध्ये आहे हे नीट लक्षात ठेवा. हे ठिकाण एकथा बंदर प्रकल्प त्याच्याशी संबंधित. नंतर भारताची मालदीवला $40 कोटी मदत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मालदीवमधील हनी माधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन केले. या छोट्याशा न्यूजमध्ये अनेक गोष्टी विचारण्यासारख्या आहेत, नीट लक्षात ठेवा. हनी माधू काय आहे? काही पण म्हणू शकता, बंदर आहे, एअरपोर्ट आहे, असं काही विचारू शकतात. तर ते काय आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, माहिती असायला पाहिजे. हनी माधू आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते करण्यात आले. कुठे आहे ते? मालदीवमध्ये. आणि हे दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढचं बघूया. पुढचा पॉइंट आहे भारत कॅनडा संबंधात वितुष्ट. मला तुम्हाला 1 मिनिट फक्त मालदीवची लोकेशन दाखवायची. आता सगळ्यांना माहितीच असेल पण तरी आपण बघतोच आहे, कारण आता ज्यांनी राज्यसेवा दिली असेल त्यांना कळालं असेल की कसे कसे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला लोकेशन माहिती असणं गरजेचं आहे. 1-2 मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, मालदीव कुठे आहे तर बघा. ठीक आहे, ही आहे मालदीवची पोझिशन, म्हणजे अरबी समुद्रात. इकडे आहे बे ऑफ बेंगॉल,
विचारले गेले होते ना प्रश्न, लक्षद्वीप नंतर अंदमान निकोबार याच्यावर, म्हणून मग आपण ह्या पद्धतीने अभ्यास करायचा. ठीक आहे. मालदीव ज्याच्याशी आपण आत्ता जी न्यूज पाहिली, आणि हे आहे माले, ही त्याची कॅपिटल आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया भारत कॅनडा विषयी आपण पुढची न्यूज बघूया. कॅनडा पण कंट्री बघून घ्या आता, जरी तुम्हाला माहिती असेल तरी. ठीक आहे. नॉर्थ अमेरिका मधली कॅनडा ही कंट्री. ठीक आहे. आता आपण त्याच्याविषयी बघू. भारत कॅनडा संबंधात वितुष्ट. कॅनडातील नागरिकावर हल्ला करण्यासाठी भारत सरकार त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या आणि संघटित गुन्हेगारीचा वापर करीत असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये केला. ठीक आहे. काय आहे संबंध नीट बघून घ्या. आणि कॅनडाचे पंतप्रधान कोण आहे? जस्टिन ट्रुडो. कॅनडातील नागरिकावर हल्ला करण्यासाठी भारत सरकार त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या आणि संघटित गुन्हेगारीचा वापर करीत असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये केला. 2023 मध्ये खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाली होती. या हत्येमागे भारत सरकारचा थेट हात असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केला होता. हरदीप सिंग निज्जर याला कॅनडाचे नागरिकत्व देण्यात आले होते. निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप भारत सरकारने स्पष्टपणे नाकारला होता. भारत आणि कॅनडा दरम्यानचे संबंध सर्वसाधारणपणे सौहार्दपूर्ण राहिले आहेत. उभयपक्षी संबंधाचा प्रदीर्घ इतिहास आहे. कॅनडामध्ये स्थलांतरितांची संख्या मोठी आहे. भारतातूनही तिथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामध्ये शीखांची संख्या मोठी आहे. 2 वर्षापूर्वी स्थलांतरित भारतीयांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे संबंध सौहार्दपूर्ण असणे उभय देशांच्या हिताचे आहे. ठीक आहे. आजचा भाग इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.